नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। आत्ता आपण आहोत सिक्कीममधल्या कलिम्पोंग येथे कॅक्टस गार्डनमध्ये आहोत। इथे 300हून अधिक व्हरायटी आहेत कॅक्टसच्या, म्हणजे याला कॅक्टस गार्डन किंवा नर्सरी सुद्धा म्हणतात, कारण इथे कॅक्टसची नर्सरी सुद्धा आहे आणि गार्डन सुद्धा आहे। पहा, इथे आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे हे कॅक्टस गार्डन पाहण्यासाठी 30 रुपये शुल्क आहे। हे 30 रुपये शुल्क भरून आम्ही आतमध्ये कॅक्टसचे गार्डन पाहायला गेलो, नर्सरी पाहायला गेलो। हे कॅक्टस गार्डन प्लस नर्सरी सिक्कीम कलिम्पोंग पश्चिम बंगाल भारत येथे आहे। पहा, अगदी उत्कृष्ट अप्रतिम असं हे कॅक्टस गार्डन विथ नर्सरी आहे। ह्याची स्थापना जवळजवळ 1970 मध्ये मोहन प्रधान यांनी केली आणि ह्या गार्डनला पाईन व्ह्यू नर्सरी असं नाव आहे। पहा, इथे वेगवेगळ्या प्रजातीचे छान असे कॅक्टस आहेत, प्लस नर्सरी सुद्धा आहे। नर्सरी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। फुलं पण येतात बरं का, हात नको लावू मम्मी, त्याने खास सुट्टी, एखाद्याच ॲलर्जी होती। कॅक्टस, हा काटेरी झाड आपल्याकडे नाही का असं ठेवतो। आपल्याकडं कॅक्टसला निवडुंग असं सुद्धा म्हणतात। पहा, इथे अशा पद्धतीने हे कॅक्टस आहेत। इकडनं ये म्हणजे हे बघ, इथं आहे काय, कोणतं येते हे खरं काढू का मी माझ्या मोबाईल मध्ये? काढा की ताई, दे कशाला तिला तरी पाठवायला परत। मग हे आहे ना आपल्याकडे। हा, हे आपल्याकडे असतं तर हे नको। ह्याला बघ ना, हे कसे काळे आले त्याला। खास सुट्टी ते पण कॅक्टसच आहे, त्याची एक व्हरायटी कॅक्टसची आहे आपलं। खरं ह्याच्याप्रमाणे आपण राहायला पाहिजेत। काय केलंय या कॅक्टसच्या झाडाप्रमाणे आपण राहायला पाहिजे। पॉझिटिव्हिटी पण हे करायची आणि काटेरी हात बघायला पाहिजे। अगं ते विचार बाबळीचे काटे सारखे। फ्लावर्स केवढी झाली मग मोठी मोठी। सुरुवात केली बघ ना, पुढे जायला तिथे जागा नाहीये, हे राहिले सगळे। तिथून आपण पाहिले ते म्हणजे कॅक्टस गार्डन पाहिले। आता आपण कॅक्टस नर्सरीकडे वळणार आहोत।
छान असे नर्सरी आहे पहा कॅक्टसची, ती सुद्धा आता आपण पाहणार आहोत. किती दिवस लागले असतील वाढायला ना? हे आहे सगळे पहा, ही एक नर्सरी आहे कॅक्टसची आणि अजून एक नर्सरी आहे ती पुढे आहे. ते मोठं ते हिरवं फुल आहे ना ते आहे. अरे नाही ती जरा वेगळीच आहे. अगं गार्डन मध्ये आहे त्या मडक्या वाल्याकडे. हे पण बघ लाल मन मोहून टाकणारं असं हे कॅक्टसचं गार्डन आहे. आजूबाजूला बगीचा सुद्धा आहे छान. ह्या बगीच्यामध्ये काही स्नॅक्स सेंटर सुद्धा आहेत. ते मला ह्या व्हिडिओमध्ये घेता आले नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग झाला असता, त्याच्यामुळे ते स्नॅक्स सेंटर मी या व्हिडिओमध्ये घेतले नाही. पण एक विशेष सांगू का, आपण सिक्कीममधल्या कोणत्याही गार्डनमध्ये गेलं ना तर तिथे पाटी लिहिलेली असते, फुलांना हात लावू नये. हे खरंच आहे पहा, खरंच फुलांना तिथे हात लावून देत नाही. जर फुलांना तिथे हात लावला तर अक्षरशः तिथे आपल्याला दंड पडतो. त्याच्यासाठी फुलांना इथे अजिबात हात लावून देत नाही. फुलं असो किंवा कॅक्टस असोत, अजिबात तिथे हात लावून देत नाही. इथे पहा किती सुंदर अशी फुलझाडे सुद्धा आहेत ह्या नर्सरीमध्ये. अप्रतिम अशी मन मोहून टाकणारी छान अशी फुलझाडे असलेली आणि कॅक्टस असलेले असं हे पाईन व्ह्यू नर्सरी आहे ही. आणि इथे एक असं झाड आहे की त्याला एक वेगळंच फळ आहे. हे फळ कोणतं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणून त्याचे शीट उचलायला खाली उतरलाच नाही. इथे ना कॅक्टस व्यतिरिक्त फुलझाडांची सुद्धा नर्सरी आहे पहा छोटीशी. इथं दिसत असतील तुम्हाला फुलझाडांची पण छोटीशी अशी नर्सरी आहे. तिथे विविध रंगांचे असे हे फुलांची छान अशी छोटी छोटी रोपं आहेत पहा. रोप पण तयार केली. तेच नाही, यांनी तर रोपं तयार करूनच ते आपल्याकडे आले. गार्डनची ठेवून खूप छान केली. हे पण झाड आपल्याकडे आहे नाही का सुनीता? पिवळी फुलं. आता आपण कॅक्टसचे 1000हून अधिक प्रजाती असलेले नर्सरी पाहणार आहोत. पहा, ही आहे कॅक्टसची 1000हून अधिक प्रजातीचे हे कॅक्टस आहे. ह्याची ही नर्सरी आहे. मन प्रसन्न करून टाकणारी फुलं छान अशी ही काही कॅक्टसला आलेली आहेत पहा. तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल. म्हणजे खूपच सुंदर आहेत ही ह्या फुलांचा रंग. सगळं आपण बघितलं आता मगाशी. तेच आहे सगळं, पण त्याच्यातलीच ही छोटी छोटी रोप आहेत. याची फुलं बघ ना, ह्याची फुलं बघ ना किती छान. पहा, मन प्रसन्न करून टाकणारी अशी कॅक्टसला छान पिवळी, गुलाबी, नारंगी अशी फुलं आलेली आहेत. अशा पद्धतीचं हे सिक्कीम, कलिम्पॉंग, पश्चिम बंगाल, भारत येथील पाईन व्ह्यू नर्सरी आहे पहा. ह्याला कॅक्टस गार्डन विथ नर्सरी सुद्धा म्हणतात. आजचा हा सिक्कीम ट्रिप कलिम्पॉंग येथील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा.